शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे। शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असं भरणे यांनी म्हटलंय। मी चुकणारा माणूस नाही, मी समंजस माणूस आहे असंही ते म्हणाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्त्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण करणारच आहोत। पण 5 वर्षात 2दा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याहीपेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहेत। मी तेच म्हणलं आढावा मी आता उद्या 4 शुक्रवारनंतरच मी आढावा घेईल आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे तिन्ही महायुतीचे नेते या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील। मी आता या बाबतीमध्ये मी तुम्हाला तेच म्हटलं की कुठलाही आता पदभार स्वीकाराय किंवा माहिती घेतल्याशिवाय कोणी बोलू नये, तेव्हा मी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माहिती घेऊन आपल्याशी मी निश्चित बोलीन। महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ। पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी। सामंतांच्या दाव्यानं महायुतीत वादाची ठिणगी। महायुतीत पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य रंगलंय। रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री जाहीर झाले नसले तरी ध्वजारोहणाचा मान मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या मंत्र्यांना मिळालाय। त्यामुळे की काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह रायगडचे भरत गोगावले आणि नाशिकचे दादा भुसे यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच दांडी मारली। त्यामुळे या तिघांच्या नाराजीची चर्चा रंगली। या नाराजी नाट्याचा नवा अध्याय नेमका कसा सुरू झाला ते पाहूया। 6 ऑगस्ट एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात मोदी आणि शहांची भेट घेतली। त्यानंतर पालकमंत्री पदावरून शिंदे आणि तटकरेंची बैठक झाली। 10 ऑगस्ट एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर रवाना। 11 ऑगस्ट रायगडमध्ये तटकरे आणि नाशिकमध्ये महाजनांना ध्वजारोहणाचा मान मिळाला। 12 ऑगस्ट शिंदे, गोगावले आणि दादा भुसेंची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी। गोगावलेंनी तर कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारत थेट दिल्ली गाठलीये। मात्र आपण नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलंय। आज ना उद्या पालकमंत्रीपद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आमचं पूर्वनियोजितच ठरलेलं होतं, त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आणि काल संध्याकाळी ही ऑर्डर निघाली। आमचं अगोदरच ठरलेलं, त्यामुळे कोणाला मिळेल किंवा कोणाला नाही असा काय तो पार्ट नव्हता। परंतु ठीक आहे, जे काय वरून आदेश आलेले आहेत त्याचं आम्ही पालन करतो आणि करू। मिळेल, आज नाही उद्या मिळेल, त्याची काळजी नको आणि बघूया। आता ह्या वेळेला त्यांना दिलेलं आहे, कदाचित पुढच्या वेळेला आम्हाला मिळेल। हे कमी होतं की काय उद्योग मंत्री उदय सामंतांनी महायुतीबाबत मोठं विधान करून पालकमंत्री पदाच्या वादात तेल ओतलं। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळेच महायुतीचं सरकार आल्याचा दावा सामंत यांनी केला। कार्यकर्त्यांनी एखाद्या तालुका प्रमुखाने जर मांडलं की साहेबांनी एवढी विकासाची कामं केलेली आहेत, साहेबांच्या निर्णयामुळे सत्ता आलेली आहे म्हणून साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी जर इच्छा व्यक्त केली त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं सांगण्यात येत असलं तरी महायुतीतील अंतर्गत नाराजी लपून राहिलेली नाही। शिंदेंच्या 8 दिवसात 2दा दिल्ली दौरा, भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्यानं वाढलेली अस्वस्थता आणि अधिकारांवर आलेली गदा यामुळे एकनाथ शिंदेंची कोंडी झाली। तर दुसरीकडे गायकवाडांसारखे आमदार थेट पोस्टरवरून शिंदेंचा फोटोच गायब करत असल्यामुळे शिंदे सेनेतही अंतर्गत कलह सुरू असल्याचं चित्र आहे। एकनाथ शिंदे कमालीचे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे। विनोद पाटील, साम टीव्ही न्यूज, मुंबई।